Perfect. Now see here, the first chapter, नावच त्याचं आहे पहिल्या चॅप्टरचं, लँग्वेज फंडामेंटल्स. लँग्वेज फंडामेंटल्स. आता लँग्वेज फंडामेंटल्स म्हणजे बघा, मी जावा लँग्वेज फंडामेंटल्स म्हणलंय का? नाहीये. मी लँग्वेज फंडामेंटल्स म्हणतोय म्हणजे काही काही गोष्टी अशा आहेत त्याच्यामध्ये की जावा सोडून पण यूज करू शकतो आपण. म्हणजे जावा सोडून पण त्या गोष्टी आहेत. जसं की नंबर 1 आयडेंटिफायर्स, नंबर 2 रिझर्व वर्ड्स, नंबर 3 डेटा टाइप्स, नंबर 4 लेटरल्स. आता लेटरल्स विच इज आपण एक जस्ट इंट्रोडक्शन घेऊन पुढे जाणार आहे, तरी पण आपण बघणार आहे लेटरल्स काय आहे. नंबर 5 ॲरेज कन्सेप्ट, नंबर 6 टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स. Now next one, where arcs method, now up to these 6 or 7 chapter subtopic are very common. Language fundamentals, whenever you see the .NET, these concepts are there. ज्यावेळेस तुम्ही .NETला जाता ह्या कन्सेप्ट येत आहेत. ज्यावेळेस तुम्ही जावाकडे येता ह्या कन्सेप्ट येत आहेत. ज्यावेळेस तुम्ही अँग्युलरकडे जाताय सेम थिंग. दॅट्स वाय लँग्वेज फंडामेंटल्स. नाव नेक्स्ट वन इज अ मेन मेथड. आता मेन मेथड सगळीकडे आहे .NETमध्ये, सगळ्या लँग्वेजेसमध्ये, पण द सिंटॅक्स वाईज आर डिफरंट. आपण जो बघणार आहे तो मेन मेथडचा सिंटॅक्स जावामधला असेल. ओके. कमांड लाईन आर्ग्युमेंट्स नॉट निडेड, त्यावेळेस मी सांगतो तुम्हाला. अँड द लास्ट वन जावा कोडिंग स्टँडर्ड. ओके. This is our agenda of chapter number 1. ओके. हा आपला चॅप्टर नंबर 1 साठीचा अजेंडा असेल. ओके. नाव लेट्स क्विकली स्टार्ट. नंबर 1 आयडेंटिफायर्स. ओके. सी, जसं मी तुम्हाला जसं सांगितलं की प्रत्येक लँग्वेजची सुरुवात ही आयडेंटिफायर्स मधून होते. सेम जावाची सुरुवात पण आयडेंटिफायर्स मधून होते. व्हॉट इज द आयडेंटिफायर्स? आय जस्ट वॉन्टेड टू यस. आयडेंटिफायर्स म्हणजे काय? ओके. let me identifiers means what? जसे सुरुवात आपल्या कोर जावाची सुरुवात ही आयडेंटिफायर्स मध्ये होते. ह्याचा मीनिंग आहे बघा. सी, मी तुम्हाला बोलत बोलत कधीतरी मागच्या 2-4 सेशन्स मध्ये मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली असेल, किंवा मी ह्याच्या पाठीमागच्या बॅचेसच्या मुलांना पण ती गोष्ट मी सांगितलेली आहे. मग जर आपल्या घरामध्ये एखादं मूल जन्मतंय किंवा एखादी मुलगी जन्मती, म्हणजे त्या मुलाची किती त्या मुलीची जर्नी चालू झाली, लाईफ जर्नी. सेम थिंग
आपण कोर जावा चालू केलाय, म्हणजे आपल्या कोर जावाची जर्नी चालू झाली. मग जर आपल्या मुलाचा किंवा त्या मुलीचा पहिला फंक्शन्स काय असतो की जो नामकरण सोहळा. ओके, लहान मूल जन्मल्यानंतर सडनली ते रिलेटिव्ह, त्या मुलाचे आई वडील, रिलेटिव्ह त्या मुलीचं नाव काय ठेवायचं त्याचा विचार करतात. म्हणजे नामकरण सोहळा हा जर त्या मुलाची पहिला, जर त्याच्या लाईफ जर्नी मधला पहिला सोहळा असेल, तर आपल्या कोर जावा जर्नीतलाच पण पहिला सोहळा हा आयडेंटिफायर्स आहे. आयडेंटिफायर्स बघा नावात काय, आयडेंटी. माझी आयडेंटिटी काय आहे, माझी आयडेंटिटी काय आहे. सर, आय हॅव द आधार कार्ड, आय हॅव द पॅन कार्ड, आय हॅव द ड्रायव्हिंग लायसन. त्या आधार कार्डवरनं माझी आयडेंटिटी ठरली जाते. ओके, म्हणजे मी हा मीच आहे. कशावर ओळखायचा, आधार कार्डवरनं. ओके, मग आयडेंटिफायर्स हा सिमिलर कन्सेप्ट आहे. अ नेम in Java program, a name in Java program is called identifier. बघा किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जसं जसं आपण पुढे जाईल तसं आय विल गिव्ह यू इन डिटेल. हे खूप बेसिक गोष्ट आहे. आय डोंट नो, म्हणजे तुम्ही ज्यांचं लास्ट इयर कंप्लीट झालंय त्यांना झालं का नाही, किंवा झालं पण असेल. अ नेम इट सेल्फ. ओके, नेम इन जावा प्रोग्राम इज कॉल्ड आयडेंटिफायर. आता नीट लक्ष द्या, नेम. मग कशासाठी आयडेंटिफायर यूज करतो, सर समजलं. जे काही नाव, नेम इन जावा प्रोग्राम इज कॉल्ड आयडेंटिफायर विच कॅन यूज्ड फॉर, हे इम्पॉर्टंट आहे, विच कॅन यूज्ड फॉर आयडेंटिफिकेशन पर्पज. आयडेंटिफिकेशन पर्पज. ओके, बघा किती आयडेंटिफिकेशनसाठी जे नाव आपण जेव्हा प्रोग्राम मध्ये घेतो ते म्हणजे आयडेंटिफायर. सिंपल. म्हणजे मग इट कॅन बी अ मेथड नेम. ओके, it can be a method name, it can be a variable name, it can be a class name or label name, whatever. बघा, मेथड नेम म्हणजे आयडेंटिफायर्स, व्हेरिएबल नेम म्हणजे आयडेंटिफायर्स, क्लास नेम म्हणजे आयडेंटिफायर्स, लेबल नेम म्हणजे आयडेंटिफायर्स. अ नेम इन जावा प्रोग्राम इज कॉल्ड आयडेंटिफायर्स. दॅट्स इट. विषय संपला. दिस इज द आयडेंटिफायर्स. ओके, मग बघा
आतापर्यंत तुम्हाला काय समजलंय सर? आम्हाला आतापर्यंत एवढं समजलंय नेम इन जावा प्रोग्राम. मग ते नेम मेथडचं नेम असेल, मग ते नेम व्हेरिएबलचं नेम असेल, मग ते नेम क्लास नेम असेल. वॉट एव्हर नेम्स आर देअर ते म्हणजे आयडेंटिफायर्स. नाव क्लिअर? ह्या डेफिनेशन मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे? क्लिअर? Yes, sir. Now, just look at this example. Class test. Okay. Public static void main string array args. Okay. Int x is equals to 10. Okay, this is my simple Java program. Simple Java program. Can you give me one quick answer? How many identifiers are available inside this program? Anyone? How many identifiers? किती आयडेंटिफायर्स आहेत रे? सांगू शकताय कोण? जस्ट ट्राय. सिंपल आयडेंटिफायर्स म्हणजे तुम्हाला समजलंय. किती आयडेंटिफायर्स असतील? ह्या सिंपल जस्ट लाईन ऑफ ओनली 1 2 3 लाईन्स ऑफ कोड. ह्या 3 लाईन्स ऑफ कोड मध्ये किती आयडेंटिफायर्स असतील? एनीवन? ट्राय करा. जस्ट ट्राय. एक असल, 2 3 4 5 किती असतील? ही डेफिनेशन समजली तुम्हाला? यू अंडरस्टूड दिस डेफिनेशन? ही डेफिनेशन समजली? नेम इन जावा प्रोग्राम्स. मग ते नेम मेथडचं नेम असलं, ते नेम व्हेरिएबलचं नेम असेल, ते नेम क्लासचं असेल, लेबलचं असेल, वॉट एव्हर, म्हणजे आयडेंटिफायर्स. मग मी एक सिंपल प्रोग्राम लिहिलाय. हाऊ मेनी आयडेंटिफायर्स इनसाइड दिस प्रोग्राम? 2 आयडेंटिफायर्स असतील. 1 आयडेंटिफायर्स. ओके. एनी अदर्स? अजून दुसरा कोणाचा आन्सर आहे? 1 answer from your end. That answer is 1. एक सोडून दुसरा कोणाचा आन्सर आहे? बघा, लुक ॲट दिस. 3. Okay, now we have the another one answer 3. Perfect. Anyone? Okay, now 2. We have the another answer 2. 1 2 3. 1 2 3 सोडून दुसरा आन्सर कोणाचा आहे? ओके, नाव लेट स्टार्ट. विल काउंट. काय म्हणलं रे मी? नेम. मग ते क्लास नेम असेल, मेथड नेम असेल, व्हेरिएबल नेम असेल, लेबल नेम असेल, वॉट एव्हर. नाव दिस इज द क्लास नेम. This is the class name. Okay, this is the identifiers number 1. Okay, next one, second one, method name. Perfect. Now the third one, string array. String array. This is the name of this array. Sir, how you tell that this is the name of the array? सर, अरेचं नाव तर वेगळं असेल. आर्क्स नावाचं अरेचं नाव आहे. येस, अगेन आय एम एक्सप्लेनिंग दिस वन.
वेट. स्ट्रिंग ॲरे आर्क्स नावाचा ॲरे. ओके, मग हे स्ट्रिंग हाऊ इज इट गोइंग टू द आयडेंटिफायर्स? टाइप ऑफ ॲरे सर हा टाइप ऑफ ॲरे जो की कन्सिडर केला जातो नेम. मी कोणत्या नेमचा ॲरे घेतोय? आर्क्स नावाचा नेम आहे, पण कोणत्या टाईपचा घेतोय तो पण एक आयडेंटिफायर्स मध्ये कन्सिडर केला जातो. दिस इज दी एक्सेप्शन केस. म्हणजे तो बघा, मी जर इथं इंट ॲरे घेतला असता, अगेन दॅट वॉज द आयडेंटिफायर्स, आणि म्हणून मी हे एक्झाम्पल घेतलंय. ओके, म्हणजे मी इथं जे फक्त मेथड नेम, व्हेरिएबल नेम, क्लास नेम, लेबल नेम हे सोडून पण आयडेंटिफायर्स आहे. दिस इज दी ओनली एक्झाम्पल, तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी सांगितलंय. त्यातलाच हा एक्सेप्शन क्लेस आहे. ओके, लिव्ह इट. नाऊ जो पण ॲरे घेतोय, स्ट्रिंग असेल, इंट असेल, बुलियन असेल, फ्लोट असेल, डबल असेल, लॉंग असेल, कॅर असेल, बुल, एनी ॲरे, तो विच इज considered as the identifier. Okay, number 4, 1 2 3 4, and the next one is like variable name. Now count. This is number 1, this is number 2, this is number 3, this is number 4, and this is number 5. How many identifiers inside this program? 5. Correct. No any answer is here. 5 answer is corrected. Okay, this is the simple example. Okay, now next. चला, समजलं सर, नेम इन जावा प्रोग्राम इज नथिंग बट द आयडेंटिफायर्स. आता एक गोष्ट आहे जे खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, रूल्स फॉर डिफाइनिंग जावा आयडेंटिफायर्स. रूल्स फॉर डिफाइनिंग जावा आयडेंटिफायर्स. ओके, काही रूल्स आहेत की जावा आयडेंटिफायर डिफाईन करण्या. सेम बघा, आपण एखाद्या लहान मुलाचं किंवा मुलीचं घरात नाव ठेवतो, त्याचं पण काही रूल्स असतात. ओके, म्हणजे जे की लिखित नाहीत, अलिखित रूल्स असतात आपण म्हणतो. म्हणजे काहींचं नाव हे देवाच्या नावावरनं ठेवलं जातं, देवीच्या नावावरनं ठेवलं जातं. काहींचं नाव हे आई, आता नवीन फॅशन आली, आई आणि वडिलांचं नाव घेतलं जातं, त्याला मिक्स केलं जातं, त्याच्यावरनं ठेवलं जातं. काहींच्या घरी मुलाचं किंवा मुलीचं नाव त्यांच्या पूर्वजांच्या नावावरनं ठेवलं जातं, जसं की माझं ठेवलंय. ओके, दिस इज द रूल. अलिखित रूल आहेत, हे लिहिलेलं नाहीत, पण ते रूल्स आहेत, तेच फॉलो करून नाव ठेवलं जातं. सेम जर मला जावा आयडेंटिफायर्स म्हणजे नेम्स आहेत, तर ते नेम्स पण डिफायनिंग करण्याचे रूल्स आहेत, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, चला लेट्स डिस्कस वन बाय वन. नंबर 1, रूल नंबर 1. The only allowed characters in Java identifiers are, बघा कोणतं कोणतं आहेत. The only allowed characters in Java identifiers are, look at this. कोणत्या कोणत्या आहेत? नंबर 1, स्मॉल a to small z, capital A to capital Z, 0 to 9, and dollar and underscore. This is the only म्हणतो या,
अलाउड कॅरेक्टर्स. जर मी व्हेरिएबलचं नाव एखादं डिफाईन करतोय, क्लासचं नाव एखादं डिफाईन करतोय, मेथडचं नाव एखादं डिफाईन करतोय, तर त्याच्यामध्ये अलाउड कॅरेक्टर्स दॅट दिस इज नॉट ओनली दीज आर द कॅरेक्टर्स. स्मॉल ए टू झेड, कॅपिटल ए टू झेड, 0 to 9 आणि स्पेशल कॅरेक्टरमध्ये फक्त डॉलर अँड अंडरस्कोअर. जर हे कॅरेक्टर सोडून मी जर दुसरं नाव द्यायला गेलो, इफ वी आर युजिंग एनी अदर कॅरेक्टर्स then we will get compile time error. Okay, we will get compile time error. For example, suppose, now tell me, ह्या डिस्कशन वरनं मला एक गोष्ट सांगा, हे व्हॅलिड आहे का नाही? इज इट व्हॅलिड? टोटल अंडरस्कोअर नंबर इज व्हॅलिड? Yes. Yes, 100% पक्का valid. Total hash is valid. Total hash is valid. No, sir. No, not valid. Perfect. Now rule number 2. Identifiers can't start with digit. Identifiers can't start with digit. आयडेंटिफायर ज्यावेळेस मी एखादा डिफाईन करणार आहे त्यावेळेस तो डिजिट पासून डिफाईन करू, म्हणजे डिजिट पासून स्टार्ट नाही करू शकत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, टोटल 1 2 3 इज 100% पक्का व्हॅलिड. नाव मला सांगा, 1 2 3 टोटल इज व्हॅलिड? No, sir. No. Correct. Can't start with a digit. Rule number 3. It's look at this. In Java, just a minute. Look at this. केलं त्यानं. Java identifiers are case sensitive. Of course, Java language itself treated case sensitive programming language. Now look at, okay, I will explain this sentence, no worries. Java identifiers are case sensitive. Of course, Java language itself treated as case sensitive. आता केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय बघा. केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय की त्याच्यामध्ये केस, आता केस, व्हॉट इज दिस केस? अप्पर केस, लोअर केस, कॅमल केस, यू नो दॅट. ओके, म्हणजे कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, ही जी केस आहे ही इम्पॉर्टंट आहे. ओके, हे इम्पॉर्टंट आहे म्हणून त्याला म्हणायचं केस सेन्सिटिव्ह. सपोज आय हॅव वन प्रोग्राम, क्लास टेस्ट. बघा, लुक ॲट दिस. int number is equals to 10. Int number is equals to 10. Int number is equals to 10. All threes are different because हे सगळे डिफरंट आहेत. बिकॉज द रिझन इज केस इज डिफरंट. इथं आहे सगळे स्मॉल आहेत, इथं एन कॅपिटल आहे, इथं सगळे कॅपिटल आहेत,
केस सेन्सिटिव्ह प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ओके, मग तसेच जावा आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह. म्हणजे जर मी 3 आयडेंटिफायर्स घेतलेत, नंबर नंबर नंबर, बट 3 आर इन डिफरंट केसेस, ऑल 3 आर डिफरंट. समजतंय मी काय सांगतोय ते? यस ऑर नो? अंडरस्टूड? Yes, sir. केस सेन्सिटिव्ह आयडेंटिफायर्स पण केस सेन्सिटिव्ह आहेत. दिस इज द रूल नंबर 3. हे तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय मी. इंटरव्ह्यूमध्ये खूप रेअरमध्ये विचारले जातात क्वेश्चन्स, पण तुम्हाला लँग्वेजचा अवेअरनेस विच इज दी मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यासाठी आय एम एक्सप्लेनिंग हिअर. नाउ नंबर 4. There is a no length limit. There is no length limit for Java identifiers, but it is not recommended to take too lengthy identifiers. Okay, I will explain. Okay, we'll explain. No worries. There is no length limit फॉर जावा आयडेंटिफायर्स. ज्यावेळेस मी एखादा आयडेंटिफायर्स डिफाईन करतोय तर त्यावेळेस त्याला कोणतंच लेंथ लिमिट नाहीये, कोणतंच लेंथ लिमिट नाहीये. बट हायली रिकमेंडेड, नॉट रिकमेंडेड टू टेक टू नॉट TWO टू lengthy identifiers. Meaning काय? Sir, example is that, okay, suppose I am int x. Is it valid? Is it valid? इज इट व्हॅलिड? अरे काय म्हणतोय मी? हे व्हॅलिड आहे? Sir. येस, 100% पक्का. अरे लेंथची लिमिटच नाही आहे आयडेंटिफायर्सला, कितीही लेंथ तुम्ही घ्या, बट नॉट रिकमेंडेड. एवढं मोठं नाव घेणं रिकमेंडेड नाही. जस्ट गिविंग अ small int x is equals to 10. That's it. Rule number 4. Now rule number 5. We can't use reserved words as identifiers. We can't use reserved words ॲज आयडेंटिफायर्स. रिझर्व वर्ड्स म्हणजे काय बघा, इथं आपला रिझर्व वर्ड्स म्हणून आता जस्ट शिकणार आहे आपण. मग ह्या रिझर्व वर्ड्समध्ये जेवढे पण वर्ड्स असतील ते यूज करायचं नाही. वी कांट यूज. टोटल किती रिझर्व वर्ड्स आहेत? यू नो दॅट. Total how many reserved words inside the Java? 53. Okay, 53. ह्या 53 रिझर्व वर्ड्स मधला एकही वर्ड्स आपण आयडेंटिफायर्स मध्ये आयडेंटिफायर्स म्हणून यूज करू शकत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल, सपोज इंट x इज इक्वल्स टू 10. 100% पक्का व्हॅलिड, कारण x हा रिझर्व वर्ड्स मध्ये नाहीये. बट इंट f इज इक्वल्स टू 20. f हा रिझर्व वर्ड्स आहे. दॅट्स वाय 100% पक्का इट इज व्हॅलिड और इनव्हॅलिड? Invalid. Invalid.
ओके, नंबर 6, द लास्ट रूल. सर म्हणणार सर किती रूल घेताय तुम्ही, साधा साधा तर कन्सेप्ट आहे. लास्ट नंबर 6. मी पहिल्यापासून सांगतोय कोणत्याही कन्सेप्टचं डिटेल नॉलेज इम्पॉर्टंट आहे. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस टू हेल्थ, नॉट हेल्थ in our career. Okay, now last one. All predefined Java class name and interface names we can use as identifiers. Now I will explain. हे यानं खूप भारी काम केलंय, लिहायची गरजच नाही. All predefined Java class name and interface name. Now, what is the predefined Java class name and interface name? Simple. Java मध्ये predefined क्लास किती आहेत तुम्हाला माहिती आहे? predefined क्लास इन Java near about 5000. 5000 पेक्षा जास्त क्लासेस आसपास हे जावामध्ये प्री डिफाईन्ड आहेत, म्हणजे आधीच डिफाईन केलेत. ओके, तर हे जे आधीच डिफाईन केलेत क्लास, हे जे आधीच डिफाईन केलेत क्लास आणि आधीच डिफाईन केलेले इंटरफेस, ह्यांची नावं आपण ज्या आयडेंटिफायर्स म्हणून देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, चला, पण ते नॉट रिकमेंडेड आहे, ते नॉट रिकमेंडेड. रिझन सांगतो. सपोज दिस इज माय क्लास टेस्ट. ओके, पब्लिक स्टॅटिक void main string array args. नीट लक्ष द्या. आय एम डिफाइनिंग वन इंट. इंट म्हणजे काय? इंट म्हणजे इंटिजर व्हॅल्यू, जी की 0 पासून स्टार्ट होते, इथे इंट व्हॅल्यू. नाव द स्ट्रिंग is a predefined Java class. String हा predefined Java class आहे जावा मध्ये. सर, वेर इज युअर प्रूफ? प्रूफ कुठे आहे की स्ट्रिंग हा प्रीडिफाईन्ड जावा क्लास आहे? आय विल गिव्ह द प्रूफ. जस्ट अ मिनिट. ओके, नाउ लुक ॲट दिस. आय एम ओपनिंग Java profile of that string class, Java P, Java dot lang dot string. Now this is the string class. हा string class आहे Java मध्ये, आहे की नाही? Yes, this is the proof. Java public final class Java dot lang dot string. स्ट्रिंग नावाचा क्लास आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मेथड्स आहेत. म्हणजे याचा सरळ सरळ मिनिंग आहे, सर, स्ट्रिंग हा जावामध्ये क्लास आहे की क्लास मी आयडेंटिफायर्स म्हणून घेऊ शकतो. दिस इज नो प्रॉब्लेम एट ऑल. इफ यू वॉन्ट टू चेक सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन स्ट्रिंग, दॅट्स इट. व्हॅलिड, 100% पक्का व्हॅलिड. ओके, आता हे नॉट रिकमेंडेड आहे. इवन दो इट्स अन व्हॅलिड, बट इट्स नॉट अ गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस बिकॉज रिड्यूस द रिडेबिलिटी अँड क्रिएट्स द कन्फ्युजन. कसं कन्फ्युजन क्रिएट करते सांगतो बघा. लुक ॲट दिस लाईन. मी आयडेंटिफायर्सचं म्हणजे मी त्या इंट टाईप व्हेरिएबलचं नाव घेतलंय स्ट्रिंग. जर मी एखाद्या नवीन माणसाला प्रोग्राम बघायला दिला, इंट स्ट्रिंग, अरे काय आहे?
reduce the readability. Okay, that's why yes, 100% pakka valid, but not a good programming practice. Okay, these are the 6 rules. These are the 6 rules of identifiers. Now clear? Anyone have any doubt? समजले आयडेंटिफायर्स? क्लिअर? येस सर. परफेक्ट. सिंपल आहे. आयडेंटिफायर्स म्हणजे काय? आय विल रिपीट वन्स अगेन. आयडेंटिफायर्स म्हणजे काय सर? नेम. जावा प्रोग्राममध्ये मेथडला दिलेलं नेम म्हणजे आयडेंटिफायर्स. जावा प्रोग्राममध्ये क्लासला दिलेलं नेम म्हणजे आयडेंटिफायर्स. जावा प्रोग्राममध्ये व्हेरिएबलला दिलेलं नेम म्हणजे आयडेंटिफायर्स. जावा प्रोग्राममध्ये लेबलला दिलेलं नेम म्हणजे आयडेंटिफायर्स. जिथं नेम दिसतंय ते आयडेंटिफायर्स. आणि आयडेंटिफायर्स डिफाईन करण्याचं 6 रूल्स आहेत. हे रूल्स जर आपण ब्रेक केले तर वी विल गेट कंपाईल टाइम एरर. नाव मी तुम्हाला ग्रुपमध्ये तुमच्या माहिती करण्यासाठी मी 2-4 एक्झाम्पल देणार आहे. ॲज पर दिस रूल्स just I am reverting the answer. Sir, this is valid, this is invalid, this is valid, this is invalid, this is valid. मला रिवर्ट करा. ओके, मला ती गोष्ट रिवर्ट करा. मी तुम्हाला ती रूल्स, ह्या रूल्सनुसार, ह्या 6 रूल्सनुसार आय एम गिविंग सम एक्झाम्पल्स. ओके, नाव look at. Now next one. I guess this is the clear. Now चला next topic घेऊ आपण. आयडेंटिफायर्स मध्ये anyone have any doubts? आयडेंटिफायर्स मध्ये डाऊट आहे कुणाला? No sir. No doubts. Perfect. Now reserve words. In Java, some words आर रिझर्वड. कशासाठी रिझर्वड आहेत? कशासाठी रिझर्व आहे? रिझर्वड म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला. पहिली गोष्ट बघा, डीपमध्ये जायचं आहे. रिझर्व वर्ड्स जावा लँग्वेजमध्ये किती आहेत? 53. काही वर्ड्स रिझर्व केलेत. कशासाठी? to represent some meaning or functionality. Such type of words. In Java, some words are reserved to represent some meaning or functionality. Such type of words called reserved words. Okay, now let I will explain this in detail. काय म्हणलंय मी? Some words, काही words are reserved. कशासाठी रिझर्व केलेत? To represent some meaning or functionality. Such type of words called reserved words. आणि ह्यालाच आपण रिझर्व वर्ड्स म्हणतो. ओके, नाउ हाऊ मेनी रिझर्व वर्ड्स आर इनसाइड जावा? 53. Only this word is very important. Only 53 words in Java is reserved words. Maybe for experience fresher one, maybe in interview they will ask these questions. How many words are reserved words in Java? 53. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. बरं, हे रिझर्व वर्ड्स ओनली. सर 53 नाही तर ओनली म्हणताय वय?
अरे तुम्ही जावा लँग्वेजमध्ये सर 53 रिझर्व वर्ड्स आहेत, तुम्ही ओनली म्हणताय. मग एक काम करा, तुम्ही लायब्ररीत जावा आणि इंग्लिश रिझर्व वर्ड्सची डिक्शनरी घेऊन या आणि त्या डिक्शनरीमध्ये किती वर्ड्स आहेत मला सांगा. किती पान आहेत? अरे करोड्स ऑफ रिझर्व वर्ड्स इन इंग्लिश, करोड्स ऑफ रिझर्व वर्ड्स इन मराठी लँग्वेज, करोड्स ऑफ रिझर्व वर्ड इन हिंदी लँग्वेज. मग इंग्लिश, मराठी, हिंदी ह्या लँग्वेजच्या रिझर्व वर्ड्सला जर कम्पेअर केलं तर जावा लँग्वेजमध्ये फक्त 53 रिझर्व वर्ड्स आहेत. ओनली 53. तुम्ही जर इंग्लिशची डिक्शनरी घेतला आणि रिझर्व वर्ड्स बघितला तर मला वाटतंय पहिल्या पानापासून जर वाचायला चालू केलं, नुसतं रिडिंग करायला चालू केलं तर शेवटचं पाणी असतो तुम्हाला 2-3 वर्ष निघून जातील. एवढं रिझर्व वर्ड्स आहेत इंग्लिशमध्ये. जावामध्ये किती आहेत? हाऊ मेनी वर्ड्स आर इनसाइड द जावा? रिझर्व वर्ड्स आर इनसाइड द जावा? किती आहेत? 53. ओनली 53. येस, ओनली 53. ओके. नाव आता बघा, हे 53 म्हणजे 53च्या 53 रिझर्व वर्ड्स जर मी तुम्हाला असं सांगायला चालू केलं तर ते तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल का? नाही आहे, ते लक्षात पण नाही राहणार. हां, पण एखाद्या फॉर्मॅटमध्ये बसवलं त्याला तर मग तुम्हाला ते इझी अंडरस्टँडिंग होईल आणि लक्षात पण राहतील. ह्यात म्हणजे 53च्या 53 लक्षात ठेवायची गरज नाही आहे. पण त्यातले काही तुम्हाला जर विचारलं सांग रे रिझर्व वर्ड्स, त्यातलं फ्यूज तुम्ही 10, 12, 15 इझिली सांगू शकाल. पण त्याला एका फॉर्मॅटमध्ये बसवल्यावर मी जर पहिल्यापासून स्टार्ट केली सांगायला, सांगत चालू, अरे काय सर हे असं असतं काय? कुठं नाही आहे. तर थोडंसं आपण स्ट्रक्चरमध्ये बसूया. बघा स्ट्रक्चर काय आहे. पहिले एक काम करू, हे जे 53 रिझर्व वर्ड्स आहेत हे सगळे रिझर्व वर्ड्स आपण थोडंसं कॅटेगराईज करू. ओके, रिझर्व वर्ड्स. अरे यार. ओके, हाऊ मेनी रिझर्व वर्ड्स आर? 53. मग ह्या 53 रिझर्व वर्ड्समध्ये दोन टाईपमध्ये डिवाइड होतात. पहिला आहे कीवर्ड्स. ओके, कीवर्ड्स आहेत टोटल. कीवर्ड्स आहे टोटल 50. and the next category of reserve words is reserve literals. सांगतो मी ही काय भानगड आहे. reserve literals, how many reserve literals are? 3. 3, correct. Now inside, अरे यार, just a minute, this is just a minute. ओके. आणि ह्या रिझर्व कीवर्ड्समध्ये, नॉट रिझर्व वर्ड्स, कीवर्ड्समध्ये अगेन 2 टाईप पडतात. ते 2 टाईप्स आहेत. पहिला टाईप याला आपण म्हणू यूज्ड कीवर्ड्स, जो की कायमस्वरूपी यूज करतो आपण. यूज्ड कीवर्ड्स. यूज्ड कीवर्ड्स आहेत आपले 48. आणि दुसरी कॅटेगरी आहे ह्याच्यामध्ये अनयूज्ड कीवर्ड्स. अनयूज्ड कीवर्ड्स आहेत 2. ओके, हे अनयूज्ड कीवर्ड्स कोणते कोणते आहेत? सिंपल. पहिला आहे गो टू आणि दुसरा आहे कॉन्स्ट. आता हे का अनयूज्ड आहे आय विल एक्सप्लेन ॲट
त्यावेळेस मी एक्सप्लेन करतो. ओके, जस्ट गिव्ह मी ओनली 5 or 10 more minutes, आय विल एक्सप्लेन. आणि रिझर्व लेटरल्समध्ये 3 आहेत. पहिला आहे ट्रू, दुसरा आहे फॉल्स आणि तिसरा आहे नल. दीज आर रिझर्व लेटरल्स. आता याला रिझर्व लेटर्स का म्हणतात? अगेन गिव्ह मी ओनली 4 or 5 minutes. ओके, दिस इज द हायरार्की. ही एक हायरार्की आहे. ओके, रिझर्व वर्ड्स डिवायडेड इंटू 2 types. Again, keywords into 2 types: used keywords, unused keywords. Unused keywords, one keyword is go to, second one is const, and these are the reserve literals. True, okay, true, false, and null. Now total reserve words are, how many reserve words are total? 53. Okay, 53 reserves are the divided into 2 categories: keywords, reserve literals. Used keywords are 48, unused keywords are 2, go to and const, and there are the remaining 3 are reserve literals: true, false, and null. Okay, now let's discuss one by one. पहिल्यांदा 48 keywords, used keywords काय आहेत? We will check. बघा, त्याची कॅटेगरी करतो मी. पहिली कॅटेगरी keywords for data types. Keywords for data types: byte, short, int, long, float, double, boolean, and char. Okay, now अरे ते लिहिलं असतं तर परवलं असतं मला. लय स्पेलिंग मिस्टेक केलं ह्यानं. पहिल्यांदा बाईट नावाचा डेटा टाईप्स आहे. शॉर्ट नावाचा डेटा टाईप्स आहे. नॉट एंड, इंट नावाचा डेटा टाईप्स आहे. लॉंग नावाचा डेटा टाईप्स आहे. फ्लोट नावाचा डेटा टाईप्स आहे. डबल नावाचा डेटा टाईप्स आहे. बुलियन नावाचा डेटा टाईप्स आहे. आणि कॅर नावाचा डेटा टाईप्स आहे. दीज आर दी 8 keywords. ओके, कशासाठी रिझर्व करून ठेवलेत? फॉर डेटा टाइप्स. नाउ नेक्स्ट वन, keywords for flow control. Keywords for flow control. फ्लो कंट्रोलचे कीवर्ड्स बघा, आता सांगतो मी वन बाय वन. पहिला आहे इफ. मी फास्ट घेतो जरा. एल्स, इफ एल्स, स्विच, केस, डिफॉल्ट, while, do, for, break, continue आणि return. Okay, these are the keywords for flow control. Now number 3. Okay, keywords for modifiers. Keywords for modifiers. Number 1, public. Just a minute. Public.
private, protected, static, final, abstract, synchronized, native, strict FP, transient, volatile. Okay, now give me one sec. Public, which is not, private, protected, static, final, abstract, synchronized, native, strict FP. FP हा न्यूली इंट्रोड्यूस झाला आहे 1.2 व्हर्जनमध्ये. का आणलाय 1.2 व्हर्जनमध्ये विल डिस्कस इन लेटर. ट्रान्झियंट अँड volatile. These are the keywords for modifiers. Okay, now next category. Number 4. Keywords for exception handling. Okay. Exception handling. Now, try, catch, finally, throw, throws, and assert. Okay, try, catch, finally, throw, throws, and assert. These are the keywords for exception handling. Okay, now number 5. Keywords for किंवा क्लास रिलेटेड कीवर्ड्स असं म्हणलं तरी चालेल. क्लास. बघा किती सिंपल आहे. नाव क्लास, इंटरफेस, एक्सटेंड्स, implements, package and import. Class, C always small. Class, interface, extends, implements, package and import. Okay, these are the class related keywords. Now next one, object related keywords. Number 6. Object related keywords. Just only matter of 5 minutes. 5 मिनिटात संपतोय आपण. Just 5 minutes. Object related keywords बघा. New instance of super and this. Instance of which is the only one words. Super and this. Okay, these are the ऑब्जेक्ट रिलेटेड कीवर्ड्स. आणि वाईड रिटर्न टाईप. आणि एक आहे वाईड. अजून एक कीवर्ड्स आहे वाईड. हा रिटर्न टाईप कीवर्ड म्हणू आपण त्याला. रिटर्न टाईप कीवर्ड्स. ओके, दीज आर दी कीवर्ड्स. इन जावा रिटर्न टाईप इज मॅन्डेटरी. बघा, रिटर्न टाईप मॅन्डेटरी आहे. इफ अ मेथड वोंट रिटर्न एनिथिंग. हा जो वाईड रिटर्न टाईप आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. जर मेथड तुमची रिटर्न काहीच करत नसेल तर. ओके, इफ अ मेथड वोंट रिटर्न एनिथिंग देन वी हॅव टू डिक्लेअर दॅट विथ दी वाईड रिटर्न टाईप. ओके, बट इन सी लँग्वेज रिटर्न टाईप इज ऑप्शनल. ऑप्शन होता तो. डिफॉल्ट रिटर्न टाईप इंट होता. वॉट एव्हर. सीमध्ये मी त्यावेळेस सांगतो मी तुम्हाला. एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो इथं. जस्ट आपण बाकीच्या गोष्टी मी ह्याच्यामधल्या मी आपण उद्या सेशनमध्ये बघणार आहे. कारण थोडंसं त्याचं डिटेल डिस्कशन लागेल आपल्याला. ओके, नाव एक गोष्ट लक्षात ठेवा. नंबर 1 पासून नंबर
व्हाईट पर्यंत 6 पर्यंत बघा, लिसन माय सेंटेन्स केअरफुली. नंबर 1 पासून नंबर 6 पर्यंत जे पण बघितलंय आपण कीवर्ड्स, जेवढं पण कीवर्ड्स बघितलेत त्याचा डिटेल स्टडी म्हणजेच 70% ऑफ कोर जावा. काय म्हणतोय मी? नंबर 1 पासून नंबर 6 पर्यंत जे कीवर्ड्स आपण बघितलेत त्याचा डिटेल स्टडी म्हणजे 70% ऑफ कोर जावा. काय बघणार आहे कोर जावामध्ये? ह्या कीवर्ड्स मी तुम्हाला एवढे सांगितलेत, ह्या कीवर्ड्सचा डिटेल यूज आपण कोर जावामध्ये बघणार आहे. नथिंग, दुसरं काहीच नाहीये कोर जावामध्ये. 70% ऑफ कोर जावा म्हणतोय. ओके, दीज आर दी सम कीवर्ड्स. म्हणजे कोणती कॅटेगरी बघितली आपण? युज्ड कीवर्ड्सची कॅटेगरी बघितली 48. ओके, अनयुज्ड कीवर्डची कॅटेगरी, रिमेनिंग लिटरल्स वी विल डिस्कस. अजून एक नवीन कीवर्ड ॲड झाला आहे. तो कोणता कीवर्ड्स आहे? 1.5 वर्जन पासून. आणि ह्या रिझर्व वर्ड्सच्या रिलेटेड जे कन्क्लुजन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आपण उद्याच्या सेशनमध्ये करणार आहोत. ओके, एनीवन हॅव एनी इश्यूज, एनीथिंग्स up to this identifiers and reserve words now clear? Yes, sir. Perfect. उद्याच्या सेशनमध्ये आपण थोडंसं अजून डिटेलमध्ये जाणार आहे. कीवर्डच्या रिलेटेड कन्क्लुजनचे काही सेंटेन्स आहेत जे फास्टमध्ये घेणार आहे आपण. कन्क्लुजन्सचे 5 स्टेटमेंट आहेत, 4-5 स्टेटमेंट घेणार आहे. आणि त्यानंतर जाणार आहे आपण अगेन, दिस इज द बेसिक बट मोस्ट इम्पॉर्टंट, डेटा टाईप्स. खूप जणांना डेटा टाईप्स च्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, ज्या इंडस्ट्रीसाठी इम्पॉर्टंट आहेत त्या गोष्टी माहीत नाहीत. ओके, जर डेटा टाईप्स विषयी क्वेश्चन विचारला तर त्या क्वेश्चनचा आन्सर सांगता येत नाही, म्हणजे प्रॉपर आन्सर इंटरव्ह्यूमध्ये. तर डेटा टाईपचे प्रॉपर आन्सर कसा सांगायचा, डेटा टाईप्स म्हणजे काय, ओके, ह्या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आपण उद्या सेशनमध्ये करणार आहे. आणि उद्याच्या सेशनमध्येच तुम्हाला त्या डेटा टाईपची लिमिट, रेंज कशी कॅल्क्युलेट होते, ह्या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आपण उद्या सेशनमध्ये करणार आहोत. ओके, सो दिस सेशन्स विल वाइंड ऑफ, विल कनेक्ट फॉर टुमॉरोज. Thank you for joining again. Okay, we'll meet tomorrow. Not tomorrow actually. I will. Tomorrow is Saturday, Sunday. We'll connect on Monday morning. Okay. Okay. Thank you. Let's connect with Monday. Bye.